तर बा हातात नेण्यापेक्षा डायरेक्ट धुडका आथरून त्याच्यात टाकलाय. तिथून डायरेक्ट न्यायचं आहे तिथं. बघा कैऱ्या खाली पडून राहिल्या आणि गाय खाऊ राहिली कैरी बघू शकतात. हे आहेत तोडलेले वेल आणि हे बिना तोडलेले वेल. मी स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा आपलं आता मी आज आलेलो आहे दुपारून भुईमुगाकडं. आत्तापर्यंत आपण दिसते असते ना आंबे, ते आंबे आंबे हा हा काय आला आंबे उतरत होतो तर बघा किदून आंबे दिसत असतील तुम्हाला. ते व्हिडिओ बी दाखवतो. त्याच्या आधी आपल्याला आता दुपार झालेली, जेवण परत एकदा भुईमुग तोडायला लागलेले. इथं 3 वाजले. तर आता हे सगळे ढिगुरे तिथं नेवायचे. तर बा तिथं सावलीला हे भुईमुग म्हणजे भुईमुग तिथं नेऊन गोळा केला मी. आता तिथं नेऊन तोडायला न्यायचं आहे. तर बा हातात नेण्यापेक्षा डायरेक्ट धुडका आथरून त्याच्यात टाकलाय. तिथून डायरेक्ट न्यायचं आहे तिथं येलं भुईमुगाचे. मग तिथं तोडीतेन पाशीवर, ते बी दाखवतो तोडीतेन तुम्हाला. चला तर आपण आता आलो तर सगळे वेल घेऊन. बघा इथं काय टाकले तर आणि पलीकडं काय टाकलेत बा. आता पाशीने तोडायचं चालल्यात शेंगा. आता मी बी तोडतो. कसा ओलाय शिंगीतच शेंगदाणा. एका शेंगीत 3 शेंगदाणे तर त्याच्यात ओगला ह्यो शेंगदाणा वरचा. याच्यात फार कोमच बाहेर आलाय बघ. तेव्हा तो उगायला लागलो ते उगून कोंब बाहेर आला शेंगदाणा. तर बा किती आबाळ आलेले आता. सगळं कालच्या सारखंच आज बी आबाळ आलेलं आहे. इथं सगळे यल जमा करून ठेवलेले आहेत. इथं माग सगळे शेंगा तोड्यात चाललेले आहेत. श्रेयच्या मांडीवर मी झोपलेलो आहे. इथं मला उठायची कोशिश चाललेली आहे. बा इथून हे तोडलेलं उचलून इथं टाकायचे. तर आज तुम्हाला काहीच मी भुईमुग काहीच दाखवलेलं नाही. दुपारपर्यंत मी तिकडंच होतो आंबे काढायला. आता तुम्ही आंब्याचे व्हिडिओ बघा, आंबे उतरत. आणि बघा गाइस आंबे काढणं चालू आहे इथं साडीत वर. बघा वरतून हल्लू राहिले आंबे कैऱ्या आणि पाड बी निघणार आहे त्याच्यातून. बघा बघा हलणं चालू आहे. बघा आता आलेले आहे कैऱ्या. बघा आता पप्पा त्या खुटीतून काढता आहेत. खुडीत हा थांबा. आता डोक्यात लागा ना कोणाच्या. त्या पाहतो पिवळा ड्रेस वाला काढत आहे आंबे. आणि बघा गाईज किती कैऱ्या आले. फक्त मोजून 2 साडी मध्ये कैऱ्या आलेल्या आहे. कैऱ्या खाली पडून राहिल्या आणि गाय खाऊ राहिली कैरी बघू शकतात. कैऱ्या एवढ्या काढलेल्या आहेत बघू. बघा गायनी कैरी खाल्ली आहे. तर बघा किती मोठ्या कैऱ्या आहेत ह्या. बघा गाईज आता कैऱ्या काढणं चालू आहे. आणि आता साडीत फांदी हलत आहे डुलत डुलत. आणि बघा इथं नारळचं झाड आहेत. बघा सूर्य कसा चमकते. आणि बघा गाईज इथं गिन्नी गचं झाड वावर आहे. हे पण नाना डोक्याला खालतंय. नाना इथं मार हे पोरग पा रडक पोरग काय म्हणला.
सचिन काका कशी बाकडा आणि चंग राहिले बघा. इथं साडी लावलेली आहे पा. इथं लगी पा कैरी पडलेली आहे 4-5. बघा गाईज आता मोजणे चालू आहे आंबा आणि कैऱ्या. 5 जणांच्या कैऱ्यात म्हणा एवढ्या. 5 जणांच्या कैऱ्या एवढ्या. बघा नाना मोज राहिले कैऱ्या. आणि सुंदरी मला मारची आहे. आता व्हिडिओ बघितले तर आता चला शेंगा बघावं की एवढ्यात शेंगा इथून तर 2 दिवसात झालेलं आहे काढून फक्त. पण तोडायचे शेंगा राहिले हे वाफा. ते भाजी सावली दिसते त्याच्या पलीकडून बी वाफा. तर बाई धरून दिदी कशी शेंगा तोडी ती काहीतरी म्हणती जाऊन तिला दाखवत आपण. आणि आपला इथून खाली भैमुख सगळं उपटायचा राहिलेला आहे. खान्ना 1-2 येलं. सांगायला ना लागलाय सरेस आता शेंगा तोडायला. तर बा आता सरेच आताशी कामाला लागलाय बा. आता ते याला किती तोडीतोय. त्यांनी सकाळी खड्डा खांदिलेला आहे शेंगाला आहे बघ. आता तोडीतोय शेंगा आणि त्याच्या पुढं त्याची मम्मी तोडी ती. तोडणं लवकर. हे आहेत तोडलेले वेल आणि हे बिना तोडलेले वेल इथं गोळा करायचं चाललेलं आहे बघा. पाऊस आलाय म्हणून आभाळ आलाय सगळं इथून भरून इथं टाकायचे. चला तर आजच्या पुरतं एवढंच. उद्या दाखील आता तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये नवीन भैमुगाचं. तर आता असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.